न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी. 70 वर्षांचा अनुशेष संपणार. मूर्तिजापूर अचलपूर शकुंतला रेल्वे आता थेट आदिलाबादपर्यंत जोडण्याची जोरदार मागणी. टिपेश्वर रेल्वे जनआंदोलन समितीने घेतली माजी खासदार विजयजी दर्डा यांची भेट. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन. विदर्भाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या ऐतिहासिक शकुंतला रेल्वेच्या विस्ताराची मागणी आता अधिक वेगाने पुढे येत आहे. गेल्या सुमारे 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला अनुशेष भरून काढण्यासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर रेल्वे मार्गाचा विस्तार यवतमाळ, घाटंजी, पारवा, उनकेश्वर, मांडवी मार्गे तेलंगणातील आदिलाबादपर्यंत करण्यात यावा, अशी जोरदार मागणी टिपेश्वर रेल्वे जनआंदोलन समितीने केली आहे. या मागणीसंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने माजी खासदार विजयजी दर्डा तसेच किशोरजी दर्डा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या रेल्वे मार्गाचे आर्थिक, सामाजिक आणि पर्यटन दृष्ट्या होणारे महत्त्व समितीने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. समितीने सांगितले की या रेल्वे मार्गामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्ये थेट रेल्वेने जोडली जातील. परिणामी कापूस, कृषीमाल व इतर उत्पादनांची वाहतूक कमी खर्चात, जलद आणि थेट मोठ्या बाजारपेठांपर्यंत होईल. यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि स्थानिक उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. याशिवाय टिपेश्वर अभयारण्य, निम्न पैनगंगा प्रकल्प तसेच परिसरातील धार्मिक व पर्यटन स्थळांच्या विकासालाही मोठी चालना मिळेल. सीमावर्ती भागातील नागरिकांना दळणवळणाची प्रभावी सुविधा उपलब्ध होईल. शिक्षण, उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल. बैठकीदरम्यान विजयजी दर्डा यांनी या मागणीचे स्वागत करत समितीच्या संदशीर आंदोलनाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच भेट घेऊन शकुंतला एक्सप्रेस यवतमाळपर्यंत कशा पद्धतीने आणता येईल आणि पुढे घाटंजी मार्गे आदिलाबादशी जोडण्याबाबत सखोल अभ्यास करून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या विषयावर सकारात्मक पाठपुरावा करून तो योग्य स्तरावर मांडला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी किशोरजी दर्डा यांनीही या जनहिताच्या उपक्रमाला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. या भेटीप्रसंगी टिपेश्वर रेल्वे जनआंदोलन समितीचे पदाधिकारी महेश पेंदोर, कैलास कोरवते, अरविंद चौधरी, कंजुम कुरेशी आणि दिनेश गावत्रे उपस्थित होते. या भेटीनंतर 3 राज्यांना जोडणाऱ्या या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या मागणीला नवे बल मिळाले असून विदर्भाच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.